नमस्कार. मॅजिकल लाईफ विथ मृणाल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी चौथ्या माळेची माहिती सांगणार आहे. हतबलतेने नैराश्याने ग्रासलेल्या भक्ताला जगण्यासाठी नवीन प्रेरणा देणारी देवी असा देवी कुष्मांडाचा लौकिक आहे. या देवी सर्वभूतेषु कुष्मांडारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजे घटाची चौथी माळ. या दिवशी कुष्मांडा या देवीची शक्तीची साधना करतात. कुष्मांडा म्हणजे कोहळा किंवा तत्सम फळ म्हणजे भोपळा, ज्याच्यामध्ये निसर्गदत्त प्राणशक्ती ही सर्वात अधिक आहे. कुष्मांडाचा आणखी एक अर्थ म्हणजे कुसुम अधिक अंडज म्हणजे कुसुमासारख्या फुलासारख्या सुंदर देवीने केलेली ब्रह्मांडाची निर्मिती. जेव्हा या विश्वाचे काहीच अस्तित्व नव्हते, तेव्हा परमेश्वरी तत्वाला इच्छा झाली सृजनाची, एकोहम बहुर्यामी ब्रह्मांड निर्माण करण्याची. तेव्हा या शक्तीची उत्पत्ती झाली व कुष्मांडाच्या स्मितहास्यातून विश्वाचे अस्तित्व उदयास आले. म्हणूनच ही आरंभी अशी आदिशक्ती रूप आहे. या देवीच्या शक्तीने आणि तेजाने 10 दिशा प्रकाशमान झाल्या. 10 दिशा म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व, अधर. या दशदिशांमधून ही शक्ती आपल्याला ज्ञान देते की पूर्व म्हणजे पुढे बघ, दूरदर्शी व्हा आणि ध्येयाकडे वाटचाल करा. कितीही संकटे आले तरी डगमगू नका. पश्चिम दिशा सांगते मागील चुकांमधून शहाणा हो, मागील सुंदर आठवणीतून जीवनाचा सुंदर रस अनुभव. उत्तर दिशेकडून कार्यासाठी लागणारी संसाधने व ध्रुव ताऱ्यासारखे ध्येय कार्यावर लक्ष अढ राहू दे. दक्षिण दिशेकडून वेळेचे काळाचे महत्त्व जाण. उपदिशाकडून 2 गोष्टींमधले समन्वय शिक. संसाधने जोडताना वेळेचे भान ठेव. ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा सांगते कितीही यश मिळाले तरी पाय जमिनीवर राहू देत. व अधर अर्थात खालची दिशा सांगते तुला आसमंत गाठायचा आहे, मग घे भरारी आणि तुझ्या कार्याचा उपयोग खालील तळागाळातील समाजासाठी होऊ देत. अशी ही विश्वशक्ती कुष्मांडा हीच प्राण ऊर्जा आहे. सर्व वस्तूची निर्मिती हिच्यातून आहे. त्यामुळे त्याच्यामधले तेज आणि छाया म्हणजे सावली ही दैवी शक्ती आहे. ही देवी अष्टभुजा आहे. तिच्या हातात कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृत कलश, चंद्र, गदा आणि कमंडलू माला आहे. अमृत कलश हातात आहे म्हणून तिला मोहिनी किंवा मीनाक्षी देवी असेही म्हणतात. हिच्या हातामध्ये जपमाळा साधकाला सर्व सिद्धी व निधी देतात. हिचे वाहन सिंह आहे. ज्यांना स्वतःची वैश्विक पार्थिविक उन्नती हवी आहे त्यांनी या शक्तीची उपासना करावी. आपल्या शरीरातील अनाहत चक्र या स्थानी ही देवी शक्ती आहे. जिथे लक्ष देऊन साधकामध्ये निरपेक्ष प्रेम, अनुकंपा, आत्मस्वीकृती, कीर्ती, सामर्थ्य, आरोग्य प्राप्त होते. हिच्या साधनेने सर्व रोग, शोक, दुःख दूर होऊन संसाररूपी भवसागरात तरून जाण्याची शक्ती देते. तसेच अध्यात्माची अनुभूती येऊन साधक आत्मोन्नतीकडे जातो. मी दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.